ही आहे सविता देशमुख, जी अंध मुलींच्या गोल बॉल टीमची भारताची कोच आहे। भारत माता की जय। सविताशी ओळख माझी बारामतीला झालेल्या सायन्स एक्झिबिशन मध्ये झाली होती। लव यू डार्लिंग। वेलकम टू मुंबई। माझी मैत्रीण नांदेडवरून मुंबईला आलेली आहे। तिचं मुंबईमध्ये खूप खूप स्वागत। चलो 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 मुंबई फिरायला चाललोय मी। मुंबई गुजरातमधील कच्छ या जिल्ह्यात अंध मुलींना गोलबॉलची ट्रेनिंग द्यायला ती आली होती। एका दिवसासाठी ती माझ्याकडे थांबली। मी ठरवले तिला गेटवे ऑफ इंडिया आणि एलिफंटा दाखवावा। महाराष्ट्र राज्यातील मुंबई शहरात विटी स्टेशन किंवा चर्चगेट स्टेशन जवळच काही अंतरावर अरबी समुद्र लागतो। त्याच्या किनारपट्टीवरतीच हे भारताचे प्रवेशद्वार ब्रिटिश सम्राट राजा जॉर्ज पंचम आणि महाराणी मेरीच्या भारत यात्रेच्या दरम्यान त्यांच्या स्वागतासाठी वास्तुकार जॉर्ज विटेटने आखलेल्या डिझाईनने गव्हर्नर सर जॉर्ज सिडेनहॅम क्लार्क द्वारा बनवला गेला होता। मुंबईपासून साधारण 10 किलोमीटरच्या अंतरावर अरबी समुद्राने घेरलेले अतिशय सुंदर असे एक नैसर्गिक बेट आहे। या बेटाला घारापुरी द्वीप किंवा एलिफंटा असे म्हणतात। आता याला घारापुरीवरून एलिफंटा असे नाव का पडले हे मी तुम्हाला नंतर सांगेन, पण त्याआधी आपण आजच्या या समुद्र सफारीचा आनंद लुटूया। दर सोमवारी एलिफंटा बेट बंद असते आणि जून जुलै या पावसाळी वातावरणात तर हवामान खात्याच्या आदेशाशिवाय एलिफंटाच्या बोटी सोडण्यात येत नाहीत। पण आज आमचं नशीब चांगलं की आजच्या दिवशी एलिफंटाची बोट सोडण्यात आली आहे आणि आज आम्ही त्याचा आनंद घेणार आहोत। इंग्लंडचा आहे का तो? एका तासाच्या समुद्र सफरीचा आनंद घेत आपण पोहोचलो आहोत एलिफंटा बेटावर। या ठिकाणी देश विदेशातून पर्यटक येत असतात, कारण हे बेट प्रसिद्ध आहे गुफांसाठी व निसर्गरम्य वातावरणासाठी।
सुंदर. तो पक्षी कसा उडत गेला. हिरवा निसर्ग हा भोवतीने जीवन करा. इथे ना हिरवा निसर्ग हा भोवतीने. ओ वारा बघ काय सुंदर सुटलाय. हो 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 ट्रेन आली. हिला टॉय ट्रेन म्हणतात. ही आपल्याला एलिफंटा गुफेच्या पायऱ्यांपर्यंत नेऊन सोडते. येऊ दे येऊ दे येऊ दे देऊ दे. काय पाण्याची बाटली दे 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 पाण्याची बाटली. पाणी मला जवळ काय दिसते. पिऊ दे पिऊ दे. टॉय ट्रेनमधून उतरल्यानंतर एलिफंटा गुफेपर्यंत जाण्यासाठी साधारण 120 पायऱ्या तुम्हाला चढाव्या लागतात. वाटेत तुम्हाला अतिशय सुंदर असे मनमोहक क्राफ्ट, ज्वेलरीज, मूर्त्या, समुद्रांच्या दगडांनी बनवलेले आर्टिफॅक्ट्स, पेंटिंग्स पाहायला मिळतील. 15 ते 20 मिनिटात आपण गुफेच्या गेटजवळ पोहोचतो. कशी दिसते मला ही ज्वेलरी? छान दिसते ना. मला तर असलंच घालायला आवडतं. एलिफंटाच्या गुफेत शिरण्यासाठी 2 ठिकाणी तुम्हाला तिकीट काढावे लागते. कसं झोपले यार मस्त. बोर्ड दाखव त्याला. मला माकडाच्या शेपटीला हात लावावासा वाटला, पण कसला भडकला तो माझ्यावरती. घाबरूनच पळून गेले मी तिकडून. ही मूर्ती अच्छा है. बहुत मस्त है. सबका अलग अलग आवाज है. बड़े इसका ज़्यादा आवाज आता है, स्मॉल इसका. हैप्पी ड्रम हैप्पी ड्रम. शालिग्राम म्हणजे काय? तुळशीमध्ये. अच्छा, तुळशीमध्ये ठेवायला.
मग हे तुळशीमध्ये ठेवायचं असतं असं. तुम्ही दिला ना टोपी. आता आपण एलिफंटाचा इतिहास जाणून घेऊया. या गुफेला 2 समूहांमध्ये विभागले गेले आहे, हिंदू धर्म आणि बौद्ध धर्म. येथे एकूण 7 गुफा आहेत. मुख्य गुफेमध्ये 26 पिलर म्हणजेच खांब आहेत. यात भगवान शंकराच्या अनेक रूपांना दर्शविण्यात आलेले आहे. पर्वतांमध्ये वसलेल्या या गुफांमधील मूर्त्या दक्षिण भारतीय मूर्तिकलांनी प्रेरित आहेत. शिवाय असेही म्हटले जाते की चालुक्यच्या राजवंश राजकुमारने युद्ध जिंकल्यानंतर येथे भगवान शिवशंकराचे हे विशाल मंदिर निर्माण केले. मुख्य प्रवेशद्वाराजवळ आपण पोहोचलो. येथेही आपल्याला एक तिकीट काढावी लागणार. कम टू एलिफंटा केव्स. या फलकावर तुम्हाला घारापुरी लेणी असं वाचायला मिळेल. मगाशी सांगितल्याप्रमाणे याला एलिफंटा नाव कसे पडले हे मी तुम्हाला आता सांगते. जेव्हा येथे पोर्तुगीज आले तेव्हा त्यांनी या गुफेची तोडफोड केली व येथे हत्तीच्या प्रतिमा बनवल्या. तेव्हापासून या बेटाचे नाव घारापुरी बेट ऐवजी एलिफंटा बेट असे ठेवण्यात आले. येथे हिंदू धर्माच्या अनेक देवी देवतांच्या प्रतिमा पाहण्यास मिळतात. गुफामध्ये प्रवेश करताच प्रवेशद्वाराच्या एका बाजूस नृत्यविद्येच्या रूपात नटराजाची प्रतिमा तर दुसऱ्या बाजूस ध्यानमुद्रेत स्थानापन्न झालेली महायोगी शिवशंकराची प्रतिमा पाहण्यास मिळेल. गुफेमध्ये भगवान शिवशंकराच्या अनेक रूपांना दर्शविण्यात आले आहे. ही प्रतिमा आहे शिवशंकर अंधकासुराचा वध करताना. येथे तुम्ही भगवान शिवशंकराचे गंगाधर रूपात दर्शन करता. अर्धनारेश्वर रूपात भगवान शिवशंकर. रावणाच्या गर्वहरणाची प्रतिमा येथे साकारण्यात आली आहे. शिवपार्वती पर्वतावर विराजमान आहेत आणि रावण पर्वत हलवताना दिसत आहे. या गुफेचे मुख्य आकर्षण म्हणजे ही त्रिमूर्ती त्रिशिव आहे, जिला भगवान शिवशंकराचे त्रिरूप मानले जाते. आणि असं म्हटलं जाते की या मूर्तीला कर्नाटकच्या राजाद्वारे बनवले गेले होते. त्रिमूर्तीच्या शेजारी आपल्याला सुंदर नक्षीकाम केलेले आणि मूर्त्यांनी सुसज्जित गर्भगृह नजरेस पडेल. या गर्भगृहामध्ये शिवशंकराची खूपच मोठी पिंड आहे. त्याला मोनोलिथिक शिवलिंग म्हणतात. या गुफेची सुंदरता पाहून युनेस्कोने 1987 मध्ये या गुफेला वर्ल्ड हेरिटेज साईट घोषित केले. वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजेच जागतिक वारसा स्थळ. मोठमोठ्या पर्वतांना फोडून या गुफेमध्ये सुरेख अशी शिल्पकारी केली गेलेली आहे. मुख्य गुफाच्या शेजारीच गुफा नंबर 2 आहे. या गुफेत प्रवेश करताच 2 शिवद्वारपालांच्या प्रतिमा नजरेस पडतील. या गुफेच्या अंतरंगात तुम्हाला एक छोटासा मंडप दृष्टीस पडेल आणि याच्या आत तुम्हाला श्री गणेशाच्या प्रतिमेचे दर्शन होईल. आणि या गुफेच्या गर्भगृहात शिवलिंगाची स्थापना केलेली दिसेल. शिवलिंगाच्या प्रवेशद्वारावर तुम्हाला सिंह प्रतिमा पाहायला मिळतील. खरोखरच आपल्या भारतातील शिल्पकलेचे कौतुक करू तेवढे थोडेच. बघा ना, किती मोठ्या पर्वतांमध्ये ही अतिशय सुंदर अशी कलाकुसर केलेली आहे. बघा आता ये समोर.
चल चालेल चल. आणखी रे बाबा मला दूर ठेव रे बाबा. हे मला पण किती भीती वाटते या अंगावर येतात direct. इधर आ. तेरा प्यारा गधा दोनों तरफ दो है भाई वो. उधर एक है इधर एक. ये देखो, ये मैं हूँ और ये मेरी सहेली है. भी ये मैं हूँ और ये मेरी सहेली है. कैसे पूछड़ी हिला हिला के खा रही है. या ठिकाणी बौद्ध भिक्षुक ध्यानधारणेसाठी बसत. त्यांच्यासाठी जलव्यवस्थापनाची सोयही या पाणपोईद्वारे केलेली असायची. बौद्ध आणि हिंदू धर्माच्या चिंतनात्मक भांडारात ध्यान महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आणि ही ध्यानधारणा करण्यासाठी शांत आणि एकाग्रतेची आवश्यकता असायची. मग त्यांच्या ध्यानधारणेसाठी अशा गुंफा बनविल्या जायच्या. जाइए आराम से जाइए. नहीं होगा. होता आता. हो ना ना. चलो. हे थँक्यू व्हेरी मच. अभी चढा तो दिया, अभी उतारेगा कौन वगैरे काय बोल. ये ना थोडं मजा. मला जायचंय. अरे ये ना अरे ये ना. काय नाही होत. लवकर ये. मस्त दो सहेलियां भीग रही है पानी में. बारिश भी चली गई. बारिश भी गया, आपका वीडियो भी बन गया. नहीं पर वीडियो भी बन गया ना मेरा. चलो थैंक यू बेटा. ही गुफा देखील ध्यानधारणेसाठी बनवलेली आहे. या गुफेमध्ये एक मोठे शिवलिंग आहे. त्याचबरोबर सभोवती खोल्या बनवल्या आहेत, त्या ध्यानधारणेसाठी आहेत. अतिशय शांत आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये ही ध्यानधारणा पूर्ण व्हायची. अतिशय मनमोहक असे वातावरण या ठिकाणी असायचे की आपलं ध्यान कुठेही भटकू नये असे हे ठिकाण आणि अशा या गुंफा. बघा ना चहूकडे कशी हिरवळ पसरलेली आहे. अतिशय शांत, मनमोहक आणि प्रसन्न वातावरण आहे हे. माझी आणि सविताची पिकनिक एलिफंट केव्सची एकदम मस्त आणि छान आणि निसर्गरम्य वातावरणात आणि पावसामध्ये सफल झाली. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? एलिफंटा केव्स कशी वाटली? नहीं है अभी नहीं है हमारे पास नहीं है. उधर ही है. गुंफा नंबर 3. पूर्वाभिमुख असलेल्या या लेण्यात एका रांगेत 3 कक्ष आहेत. राष्ट्रकूट कलेचा प्रभाव दाखविणारे खंडित अवस्थेतील हे द्वारपाल.
मध्यवर्ती गर्भगृह आहे. यात लिंग मात्र दिसत नाही. या गुंफेचा आतील भाग पूर्णपणे भंग पावलेला आहे. एलिफंटा बेटावरील 1400 वर्षापूर्वीचे एकूण 9 ते 10 बौद्ध धर्म आणि हिंदू धर्माच्या गुंफा आहेत आणि या गुंफांपैकी फक्त 3च गुंफा बघण्यासारख्या आहेत, कारण या गुंफांना पोर्तुगीजांद्वारे पूर्णपणे खंडित केलेले आहे. या गुंफा हिंदू धर्म आणि बौद्ध धर्मांना रिप्रेझेंट करतात. मला पण ध्यानधारणेचा अनुभव घ्यावासा वाटला, म्हणून मी सर्व शक्तिशाली ओमच्या ध्वनीचा जप केला. जप केल्यावर काही क्षणासाठी का असेना मनाला शुद्धता, शांतता आणि आनंद मिळाला. ओम नमः शिवाय. ध्यानधारणेसाठी याच आसनावर बसत असावेत याचा विचार करून मीही त्या आसनावर जाऊन बसले आणि ओमच्या ध्वनीचा जप केला. ती अनुभूती अगदी आनंददायी होती. धन्यवाद. आमच्या दोघींची एलिफंटा केव्ह सफल झालेली आहे. ही माझी मैत्रीण सविता, जी नांदेडला राहते. नांदेडवरून ती मुंबईला एलिफंटा केव्हज पाहायला आली होती. आणि कसं वाटलं तुला? खूप छान वाटलं. खूप छान वाटलं ना? थँक्यू. थँक्यू. वेलकम वेलकम. एलिफंटा केव्हज पिकनिक सक्सेस. यस. थँक्यू. त्या बेटावरील एक ठिकाण आमचं पाहायचं राहिलं, पण मी तुम्हाला हे ह्या व्हिडिओत दाखवत आहे. एलिफंटा बेटावर सर्वात उंच एक ठिकाण आहे कॅनॉन हिल पॉईंट. येथे 1 टनपेक्षाही भारी वजनाची तोफ तुम्हाला दिसेल. या तोफेला पोर्तुगीजांनी एलिफंटा बेटाच्या सुरक्षिततेसाठी बनवलेली होती. या तोफेला 4ही दिशेने आपण फिरवू शकतो आणि शत्रूवर फायरिंग करू शकतो. येथे खाली उतरल्यानंतर तुम्हाला एक तळघर दिसेल. या तळघरामध्ये या तोफेसाठी लागणारा गोळा बारूद जमा केला जाईल. कॅनॉन हिल पॉईंटपासून पुढे अजून एक मोठी तोफ तुम्हाला दिसेल. येथून पोर्तुगीज लोक समुद्रातून येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांवर नजर ठेवून असत. येथून तुम्हाला एलिफंटा बेटावरील एक गाव, एक छोटेसे तळे आणि त्याच्या मागे असलेले JNPT बंदर दिसेल. ट्रॅव्हलर रिषभच्या व्हिडिओतून मी तोफेचा व्हिडिओ घेतलेला आहे. प्रत्येक सोमवारी एलिफंटा केव्हज बंद असते. एलिफंटा पाहताना वेळेचं थोडं भान ठेवावं लागतं, कारण संध्याकाळी 5:30ची शेवटची बोट असते. ती बोट गेल्यानंतर एकही बोट तुम्हाला मिळणार नाही. पागल आशिकचे चॅनलवाले सर्वात शेवटी आमच्या सोबत होते. पागल आशिक का गोल घुमाओ पूरा और एंड मेरे पे करो. एंड कर बस मैडम पे जुड़. मैडम आपको घूमने में एकदम मस्त मजा आई सर. मैडम आप लोगों ने हमें बहुत सपोर्ट किया, इसलिए नहीं, हम बहुत तहे दिल से हम आपका शुक्रिया अदा करना चाहते हैं सर. ओके धन्यवाद मैडम. सर. थैंक यू मैडम. थैंक यू मैडम. वेलकम बच्चों. मेरे मैडम, ये सब प्यारे बच्चे बच्चा हैं. लोगों को दुआ दीजिए कि अच्छा से कमाए खाए और अपना घर परिवार अच्छा चलाए. से कमाने के लिए अच्छा सा मेहनत करना पड़ेगा. मैडम मेहनत हाँ. में कोई कमी नहीं है. अभी मेहनत करोगे ना तो जी जरूर मैडम. अच्छा कमाओगे. ओके मैडम. और वो भी मेहनत के 2 प्रकार होते हैं. ईमानदारी की मेहनत तो करो. मैं ईमानदारी का करता हूँ Yes. मैडम. जितने भी लड़के लोग हैं सब ईमानदारी का बेईमानी करते का करते ना तो मुंबई पे राज करते. हैं. बेईमानी हाँ. कभी नहीं करेंगे मैडम. ये है. ये वादा है.
आपसे वादा देता हूँ, करते भी नहीं है। हमारा तो यहाँ पे फ्लैट मेरा बनवा फेसबुक के आईडी पे पागल आशिक शेयर है, इसके लिए लुक बनाए हैं। अच्छा, अभी तो इसीलिए बना के ले रहे हैं। जी, मैं तो लुक हम भी तुम्हें क्या पागल लग रहे हैं? नहीं मैडम जो पागल आशिक में हमारा वीडियो डाल रहे हो। नहीं मैडम, सिर्फ आईडी का नाम है, मेरा नाम पंकज। घरी परतताना समुद्राच्या लाटा खूप उसळी मारून उडत होत्या. जीव मुठीत ठेवून समुद्राचा तो प्रवास केला आम्ही. पण मनाशी एक निर्णय घेतलाय, पावसाळ्यामध्ये कधीच एलिफंटा पाहायला जाणार नाही. मैडम आप भी देख लीजिए. ब्रेक इधर जल्दी. हाय, हे कसं वाटलं रे? बोटिंग कसं वाटलं आज का? बोटिंग कैसा लगा? ऐसा लगा? हाँ, हमारा मुंबई का ताजमहल है ये. जा रहे हैं अभी लोग ये. मुंबई का ताज होटल देखो, मस्त है ना? गेटवे ऑफ इंडिया. सविता, कसे वाटलं मुंबई आणि एलिफंटा ट्रिप? एलिफंटा ट्रिप नंबर एक नंबर. हमेशा याद रहेगी ना? और ये लहरें क्या? ये नहीं पूछना. ओ, लहरें तो बहुत एकदम जबरदस्त याद रहेगी. ये तो नहीं पूछना. मैंने तो लाइफ जैकेट पहना है. गुड गुड. और इसने देखो, नहीं पहना है. मैं इसकी लाइफ हूँ. यस. और पे वाला टिकट है. उसका नाम क्या है? गेट ऑफ इंडिया है क्या? गेटवे ऑफ इंडिया. हो ना. पीछे है गेटवे ऑफ इंडिया. भागो, जल्दी जल्दी भागो. खूप उशीर झालेला आहे. 9:30ची गाडी आहे तिची नांदेडला. नाही, नांदेडला नाही, दादरला. नांदेडची गाडी. दे भागो. मग आता त्याची नांदेडला जायची ट्रेन 9:45ची होती आणि आम्ही 7:30लाच चर्चगेट स्टेशनला होतो. तिथून आम्ही आता गोरेगावला जाणार. गोरेगाववरून माझ्या घरी जाऊन आम्ही बॅग घेणार.
बॅग घेतल्यानंतर आम्ही पुन्हा दादरला जाणार आणि मग आम्ही 9:45ची ती ट्रेन पकडणार. अगदी कट्टुकट आमची धावाधाव झाली आणि शेवटच्या क्षणाला शेवटी 5 मिनिटं असताना आम्हाला ती ट्रेन मिळाली. 10 वर आलेली गाडी 12809 डाऊन मुंबई हावडा मेल वाया नागपूर आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 10 वर आलेली गाडी 12809 डाऊन मुंबई हावडा मेल वाया त्याबद्दल धन्यवाद. अजिबात विसरणार नाही. एकदम कट्टुकट प्रवास केला एकदम. आणि यांनी मार्गदर्शन केलं. वैशाली थँक्यू सो मच. वैशाली नंबर द्या आता. आणि मार्गदर्शन केलं आणि पॉझिटिव्हिटी सांगितलं काळजी नका करू. मुंबई हावडा मेल वाया आणि मस्त एकदम. आजचा दिवस विसरणार नाही. अरे अजिबात नाही. मला म्हणजे असं महिन्यापासून फिरते आज इधर है. चलो हॅपी जर्नी. हॅपी जर्नी करता वैशाली. हॅपी जर्नी. हॅपी जर्नी. 12809 डाऊन मुंबई हावडा मेल वाया 29 जून हा दिवस आमच्या दोघींसाठी अविस्मरणीय ठरला.